तर शेतकरी मित्रांनो, जे डाळिंब उत्पादक शेतकरी आता हस्तभाराच्या ताण अवस्थेकडे जाणार आहेत, तर या ताण अवस्थेच्या विषयामध्ये आपण कुठले कुठले विषय आता आपण घेणार आहोत. तर ताण अवस्थेच्या विषयामध्ये आपल्याला नेमकं ताण अवस्था म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. ताण अवस्था नेमकी कधी चालू होते आणि किती दिवस असते ते आपण बघणार आहोत. या अवस्थेमध्ये पाणी व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीने करायचे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर रोग आणि कीड व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीने या अवस्थेमध्ये ठेवायचं आहे, कशा पद्धतीने रोग कीड व्यवस्थापन करायचं आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर चांगल्या पद्धतीने नैसर्गिकरित्या ताण येण्यासाठी आणि काडी मॅच्युअर होण्यासाठी, काडीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा तयार होण्यासाठी, पानांमध्ये जो काही अन्नद्रव्यांचा साठा आहे, जे काही अन्नद्रव्य आहे, जो काही साठा आहे, तर तो काडीमध्ये उतरण्यासाठी, त्याचबरोबर पानं पक्व होण्यासाठी, काडी मॅच्युअर होण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या अन्नद्रव्यांची फवारणी करायची आहे. बरेचसे शेतकरी पीजीआरचा वापर करतात. पीजीआरचा आपल्याला वापर करायचा नाहीये. अन्नद्रव्यांच्या फवारणींचा आपल्याला वापर करायचा आहे. मग त्यामध्ये कुठल्या कुठल्या अन्नद्रव्यांच्या फवारणींचा आपल्याला वापर करायचा आहे ते आपण आज बघणार आहोत. बागेची स्वच्छता कशा पद्धतीने करायची आहे, छाटणी व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, छाटणी आपल्याला कधी करायची आहे आणि इथ्रिलचं व्यवस्थापन, इथ्रिल फवारणी आपल्याला कधी करायची, म्हणजे छाटणी आधी करायची का इथ्रिल फवारणी आधी करायची, हे सगळं नियोजन आपण आजच्या या युट्यूब लाईव्ह मध्ये आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला जर आपण बघितलं तर ताण अवस्था म्हणजे काय, ज्याला आपण स्ट्रेस स्टेज आपण डाळिंबाची म्हणतो. तर ताण अवस्था म्हणजे नेमकं काय असतं, तर ताण अवस्था म्हणजे डाळिंबाची अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये आपण आपल्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद करत असतो. जे काही आपण ड्रिपद्वारे पाणी देत असतो, तर ते ड्रिपद्वारे पाणी हे आपल्या डाळिंब बागेचं 100% आपण हे बंद करत असतो. जेणेकरून ज्यावेळेस आपण आपल्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद करतो, तर त्यावेळेस आपल्या सगळ्यात आधी डाळिंब बागेच्या मुळ्या ह्या बंद होतात. जी काही पांढरी मुळी आपल्या डाळिंब बागेमध्ये असते, तर ती पांढरी मुळी आपली सगळ्यात आधी बंद होते. पांढरी मुळी बंद झाल्यामुळे झाड हे स्ट्रेसमध्ये जायला चालू होतं, झाडाला ताण यायला चालू होतो आणि अशा पद्धतीने पांढरी मुळी बंद झाल्यानंतर झाडे स्ट्रेस स्टेजकडे म्हणजे नैसर्गिकरित्या ताणावरती येण्यासाठी मदत होत असते. ज्यावेळेस आपल्या डाळिंब झाडाची पांढरी मुळी बंद होते, त्यावेळेस झाड नैसर्गिकरित्या ताणावरती येतं. मग ताणावरती आल्यानंतर झाडाची पानं हे हळूहळू पिवळे व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू पिवळे झालेले पानं हे आपल्याला नैसर्गिकरित्या पडलेले आपल्याला दिसतात. झाडाची नैसर्गिकरित्या पानगळ होते. तर या सगळ्या जे काही आपल्या डाळिंब बागेमध्ये क्रिया होतात, तर याला आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये ताण अवस्था असं म्हणतो. आपण ड्रिपद्वारे पाणी बंद करतो, झाडाच्या मुळ्या बंद होतात. मुळ्या बंद झाल्यामुळे झाड तणावामध्ये येतं, ताणामध्ये जातं, स्ट्रेसमध्ये जातं. स्ट्रेसमध्ये गेल्यामुळे झाडाची पानं हळूहळू पिवळी व्हायला सुरुवात होते आणि कालांतराने ही पानं हळूहळू पिवळी झाल्यानंतर नैसर्गिकरित्या गळतात आणि आपल्याला नैसर्गिकरित्या पानगळ मिळते. याला आपण ताण अवस्था असं म्हणतो. म्हणजे नेमकं साध्या सोप्या भाषेत काय, झाडं जे काही अन्न तयार करतात पानांमध्ये, पानांद्वारे जे काही अन्न तयार करतात, तर तो पानांमधला जो काही अन्न साठा आहे, तर तो काडीमध्ये उतरवण्यासाठी, काडीमध्ये स्टोअर करण्यासाठी जी काही क्रिया होते त्याला आपण ताण अवस्था असं म्हणतो. ताण अवस्था ही मग किती दिवसांची असते, तर ताण अवस्था ही प्रत्येकाच्या डाळिंब बागेच्या परिस्थितीनुसार, जमिनीच्या प्रकारानुसार, वातावरणाच्या परिस्थितीनुसार प्रत्येकाची डाळिंब बागेतली ताण अवस्थेचा कालावधी हा वेगवेगळा असू शकतो. माझ्या डाळिंब बागेमध्ये सुद्धा 30 दिवसात ताण येतोय, तुमच्या डाळिंब बागेत सुद्धा 3 दिवसात ताण येतोय, जर जमीन सारखी असेल तर. त्यामुळे प्रत्येकाच्या जमिनीच्या प्रकारानुसार ताण, आपली डाळिंब बाग ही ताणावर येण्याचा कालावधी हा वेगळा असू शकतो. जर आपली जमीन ही हलकी असेल, मुरमाड असेल, साधारणतः 30% वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पर्यंत जर असेल, तर नैसर्गिकरित्या ताण येण्याचा कालावधी हा साधारणतः 30 ते 40 दिवसाचा असू शकतो. त्यानंतर जर मध्यम भारी जमीन असेल किंवा काळी जमीन असेल, तर हा साधारणतः 55-60 दिवसापर्यंत सुद्धा हा ताण अवस्थेचा कालावधी आपल्या डाळिंब बागेमध्ये असू शकतो. त्यानंतर आपल्याला किती दिवसांचा ताण द्यायचा आहे हे कशावरती डिपेंड आहे, आपल्या डाळिंब बागेला किती टक्के ताण आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे किती टक्के नैसर्गिकरित्या पानं आपली पडली पाहिजेत किंवा किती टक्के झाडावरची पानं हे आपले पडले पाहिजेत, यावरती सुद्धा आपल्या ताण अवस्थेचा कालावधी हा अवलंबून असू शकतो, जो की आपल्या जमिनीच्या प्रकारावरती, आपल्या मातीच्या प्रकारावरती आणि वातावरणाच्या परिस्थितीवरती हा अवलंबून असतो. त्यामुळे सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर हलकी जमीन असेल, मुरमाड जमीन असेल, ज्याच्यामध्ये पाण्याचा निचरा खूप लवकर होतो, तर अशा जमिनीमध्ये आपल्याला ताण हा लवकर येणार आहे. आणि ज्या भारी जमिनी आहेत, काळ्या जमिनी आहेत, याच्यामध्ये आपल्याला ताण येण्याचा कालावधी हा वाढू शकतो हलक्या जमिनीच्या तुलनेत. साधारणतः 30 दिवसापासून तर 60 दिवसापर्यंत ताण येण्याचा कालावधी हा आपल्या डाळिंब बागेमध्ये हा असू शकतो, जो की आपल्या जमिनीच्या प्रकारावरती अवलंबून आहे.